शेतकऱ्यांची गैरसोय थांबवा अन्यथा तहसील कार्यालयावर तीव्र घंटानाद आंदोलन. वंचित बहुजन आघाडीचा इशारा. तर तहसील कार्यालयातील ढिसाळ कारभाराविरोधात संपतराव कोळेकर आक्रमक. बघा सविस्तर न्यूज NMP वर. नमस्कार, जय भारत, जय संविधान. न्यूज NMP मध्ये आपले सर्वांचे पुन्हा एकदा स्वागत. तर मंडळी, आज आपण बातमी होणार आहोत ती संगमनेर शहरातून आणि बातमी आहे ती पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर शेतकरी कर्जमुक्ती योजना फार्मर ID आणि KYC यांच्यासारख्या अत्यंत महत्त्वाच्या कामासाठी तहसील कार्यालयात येणाऱ्या शेतकऱ्यांना मोठ्या प्रमाणात नाग त्रासाला सामोरे जावं लागत आहे. प्रशासनाच्या नियोजनाअभावी शेतकऱ्यांची होणारी ही गैरसोय तातडीने न थांबल्यास तहसील कार्यालयासमोर तीव्र घंटानाद आंदोलन छेडण्याचा इशारा वंचित बहुजन आघाडी संगमनेरच्या वतीने देण्यात आला आहे. तहसील कार्यालयात विविध शासकीय योजनांचे फॉर्म भरणे, KYC पूर्ण करणे आणि फार्मर ID मिळवण्यासाठी तालुक्यातील शेतकरी रोज दूरवरून चक्रा मारत आहे. मात्र अपुरा कर्मचाऱ्यांचा ताफा, सर्व्हरच्या समस्या आणि ढिसाळ कारभारामुळे शेतकऱ्यांना तासनतास रांगेत उभे राहावं लागत आहे. शासकीय कामांसाठी शेतकऱ्यांना तात्काळ ठेवणे आणि त्यांची पिळवणूक करणे प्रशासन वेळेत थांबवणार नसेल तर वंचित बहुजन आघाडी गप्प बसणार नाही. शेतकऱ्यांना त्वरित त्रासमुक्त सेवा न मिळाल्यास आम्ही तहसील प्रशासनाला झोपेतून जागे करण्यासाठी जोरदार घंटानाद आंदोलन करू, असा इशारा वंचित बहुजन आघाडीचे तालुका अध्यक्ष संपतराव कोळेकर यांनी न्यूज NMPच्या माध्यमातून दिला आहे. बघा सविस्तर न्यूज NMPच्या माध्यमातून. वंचित बहुजन आघाडीच्या वतीने तहसीलदार साहेबांना या ठिकाणी निवेदन देण्यासाठी शेतकरी मोठ्या प्रमाणात जमले आहे. विषय असा होता की जी पुण्यश्लोक अहिल्यादेवी जी कर्जमाफी योजना आहे त्या योजनेसाठी KYC होत नाही आहे शेतकऱ्यांची. तर त्या संदर्भामध्ये तहसीलदार साहेबांशी आमची आता एक सकारात्मक चर्चा झाली. त्यात मोठ्या प्रमाणामध्ये प्रॉब्लेम आहे. आपल्यामध्ये संगमनेर तालुक्यामध्ये 85,000 ॲग्रिस्टेक जे ID आहेत फार्मर ID, तर त्या फार्मर ID पैकी 10,000 फार्मर ID व्हेरिफिकेशनला जे पेंडिंग आहे, ॲग्रिकल्चर लँडला व्हेरिफिकेशनला आलेले आहे. त्यापैकी जवळपास 600 शेतकऱ्यांचं मोठ्या प्रमाणामध्ये जो प्रॉब्लेम आहे की त्यांची व्हेरीफाय झालेले नाही आहे. तहसीलदार साहेबांनी सांगितलं की आज शुक्रवारपर्यंत मी 250 काहीतरी समथिंग फार्मर ID लोकांचे ॲक्टिव्ह करून घेतलेत, परंतु अजून देखील त्याच्यामध्ये जवळपास 900 होते टोटल ID. त्याच्यापैकी जवळपास 250 केले, 650 ID अजून ॲक्टिव्ह करणं बाकी आहे. टेक्निकली जो इश्यू आहे आता या ठिकाणी जे सोनवणे म्हणून कर्मचारी होते, मिलिंद सोनवणे, ते देखील ते कंपनीचे आहेत. एक टेक्निकल इंजिनियर म्हणून आहेत, ते त्या ठिकाणी शेतकरी गरके मारतात, ते त्या ठिकाणी ऑफिसला उपलब्ध नसतात. आता ते महसूल विभागाचे कर्मचारी नाही आहे, ते जे कॉन्ट्रॅक्ट बेसवरचे कर्मचारी आहेत. ते शेतकरी मोठ्या प्रमाणामध्ये शेतकऱ्यांना अडचणी निर्माण होत आहे. आता आम्ही तहसीलदार साहेबांना निवेदन दिलं की आमची प्रमुख मागणी ही आहे की तो ज्या डेस्कला त्या ठिकाणी पूर्ण वेळ जो माणूस आहे तो पूर्ण वेळ त्या ठिकाणी असला पाहिजे, की त्या ठिकाणी ग्रामीण भागातून जो शेतकरी येतो आहे त्या शेतकऱ्यांना ज्या टेक्निकली बाबी ज्या अडचणी आहे त्या टेक्निकली अडचणीमध्ये, जसं की कोणाचं नावाचं काही प्रॉब्लेम आहे जो स्कोअर मॅच होत नाही आहे, एखाद्याचं नावाचा जे प्रॉब्लेम निर्माण झालेला असेल तर त्या ठिकाणी त्या डेस्कला पूर्ण वेळ माणूस असल्यानंतर त्या शेतकऱ्याला ती गोष्ट समजली पाहिजे. आता खेड्यातून काय होतं आहे की मोठ्या प्रमाणामध्ये ग्रामीण भागातून माणसाला पाठवलं जातं की तहसीलदार साहेबांकडे तुम्ही जा. या संदर्भामध्ये आल्यानंतर समजतं की प्रत्येक कोणत्याही तलाठी ऑफिसकडनं मिलिंद सोनवणे यांचं नाव सांगितलं जातं. ते टेक्निकल ऑफिसर म्हणून आहे. आता ते कंपनीच्या मार्फत आहे. आता विषय इथं 2 प्रकारचे आहेत. तिथं ते आल्यानंतर एक तर ती मुळात तिथं ऑफिसमध्ये अवेलेबल नाही. आज सकाळपासून आम्ही जी परिस्थिती बघितली, मी एक वंचित बहुजन आघाडीचा तालुका अध्यक्ष म्हणून हे प्रकरण मी ज्यावेळेला गांभीर्याने वाटलं की या ठिकाणी जर हे KYC झाल्या नाही तर हे शेतकरी या कर्जमाफीपासून वंचित राहणार आहे. या संदर्भात तहसीलदार साहेबांनी आम्हाला आता आश्वासन दिलं की असे कोणत्या प्रकारचे कुणी वंचित राहणार नाही आहे, त्याच्यासाठी त्यांचं काम चालू आहे. परंतु आत्तापर्यंत जे काही जवळपास 10,000 लोकांचं लँड व्हेरिफिकेशन बाकी आहे, काम त्यांचं चालू आहे. परंतु यामध्ये जे 900 लोक होते त्या 900 पैकी 250 लोक तहसीलदार साहेबांचे त्यांचं ते गव्हर्नमेंटच्या ज्या टेक्निकली बाबी अडचणी आहे फेस डिटेक्टच्या माध्यमातून करावं लागतं प्रत्येक शेतकऱ्याचं व्हेरिफिकेशन. त्याच्यामध्ये जवळपास 650 पेंडिंग अजून आहे. त्याच्यामध्ये या 650 लोकांना KYC करता येत नाही. KYC जर झाली नाही तर हे लोक वंचित राहणार आहे. म्हणून आमची प्रशासनाला विनंती आहे की हे तात्काळ हे जर ना केल्यास आम्ही 2 दिवसामध्ये तहसील कार्यालयावरती वंचित बहुजन आघाडीच्या वतीने शेतकऱ्यांचा मोठ्या प्रमाणामध्ये घंटानाद आंदोलन या ठिकाणी करणारे घंटानाद मोर्चा आम्ही तहसील कार्यालयावरती आणणार आहे. टेक्निकली प्रॉब्लेम आहे, आम्ही 2 दिवसासाठी समजून घेऊ.
परंतु हे जर का प्रॉब्लेम जैसे तेच राहिले तर यामध्ये मोठ्या प्रमाणामध्ये शेतकरी वंचित राहणार आहे. म्हणून या कर्जमाफी योजनेचा लाभ घेण्यासाठी ती KYC करणं हे गरजेचं आहे. आता त्यामध्ये जे टेक्निकली प्रॉब्लेम आहे, काही रेड येतो सिग्नल त्याच्यावरती रेड सिग्नल आल्यावरती त्याच्यामध्ये तलाठीला किंवा तहसीलदारांना यांना कोणत्या पद्धतीचं काम करता येत नाही आहे. त्याच्यामुळे अशा काही टेक्निकली बाबी आहे, टेक्निकली अडचणी आहे, त्यासाठी प्रशासनाने त्याच्यावरती दखल घ्यावी. या संदर्भातली सगळ्यांची हे जर दखल न घेतल्यास, काही कारवाई न झाल्यास येणाऱ्या 2 दिवसामध्ये आम्ही प्रशासनाला यावरती जाब विचारण्यासाठी तहसील कार्यालयावरती आम्ही वेळेप्रसंगी रास्ता रोको करण्याची वेळ आली. परंतु शेतकरी वंचित राहणार नाही यासाठी आम्ही या सर्व प्रश्न घेऊन वंचित बहुजन आघाडी रस्त्यावरती उतरायला तयार आहे. यासाठी निवेदन तहसीलदारांकडे सादर केलं आहे.